म्हणजे असं उभं करताना किंवा इतकं मोठा कंपनी उभं करताना आर्थिक पाठबळ लागलंच असेल. हे सोपं नाही आहे. थोड्यात पैशात हे होत नाही. याला बराच पैसा लागला असेल. कोणी मदत केली किंवा कुठून सगळे जमवलेस आणि काय कसं सुरू केलंस? आपल्या लेडीजकडे ना सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट असते आपल्याकडे आपली स्वतःची, ती म्हणजे गोल्ड. म्हणजे मी असं कुणाला सांगेन, इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर गोल्डमध्ये करा. प्रॉपर्टी घ्या, तुम्ही घर घ्या, जागा घ्या, म्युच्युअल फंड करा आणि हे करा ते सगळं करा, पण गोल्ड इज अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट. कारण की एक लक्षात ठेवा, तुम्हाला वेळा उशिरा रात्री जर पैशाची गरज लागली, तुम्ही घर नाही विकू शकत, तुम्ही जागा नाही विकू शकत, तुमच्याकडे FD असेल ती तुम्ही नाही विकू शकत, तुम्ही कुणालाच नाही देऊ शकत आणि पैसा नाही उभा करू शकत. पण जर तुमच्याकडे ज्वेलरी आहे ना तुमची हक्काची, ते तुम्ही रातोरात समोरच्याला देऊन तुम्हाला जे काय हवंय नकोय ते तुम्ही घेऊ शकता, असं मला तरी वाटतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, पण मला तरी हेच वाटतं. आणि माझ्या ज्वेलरीनेच मला प्रत्येक क्षणी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे अगदी माझं घर करायचं होतं त्या क्षणी मी माझी ज्वेलरी ठेवली होती, माझं घराचं काम वगैरे सगळं करून घेतलं, नंतर व्यवस्थित सगळं झालं, सुरळीत झालं, सोडवले पैसे, दागिने सोडून घेतले. त्यानंतर मला हे आता एवढं मोठं हे एम्पॉवर उभं करायचं होतं, त्यावेळेस चांगली मोठी इन्व्हेस्टमेंट लागणार होती. जेव्हा गरज होती मला प्रत्येकाची मदतीची गरज होती, त्यावेळेस खरंच मला त्यावेळेस कुणीच मदत नाही केली. आणि मग मी आयुष्यामध्ये एक गोष्ट शिकले की कुणाकडे गरजेला मदतीला हात नाही पुढे करायचा, आपण आपलं स्वतः उभं राहायला शिकायचं आणि बस वरच्याला हाक मारायची की तो बरोबर सगळं उभं करून देतो आपल्याला. ज्वेलरी होती ती ठेवली, जेवढे इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे थोडीफार काही होती ती सगळी तोडली आणि केली इन्व्हेस्टमेंट आणि सांगितलं वरच्याला, आता हे तुझ्या हवाले, मी जे काही सुरुवात करते ते तुझ्या आशीर्वादाने करते, सुरुवातही तूच करून घ्यायची आणि याला पुढे पोचवायचं देखील तूच. रंजिताचं विमान हे उभं करायचं आहे तुला, ते कसं उभं करायचं ते तू बघ. आणि मग हे जे फ्लाय विथ रंजिता नाव आहे ना, ती माझी मैत्रीण दुर्गा आहे ना, तिने सुचवलं. तिला म्हणजे मी असं वेगळं नाव काहीतरी ठरवत होती, काहीतरी ओवीच्या नावाने ठरवूया, नाहीतर माझी प्रथा आहे ना छोटी, माझी दोघींच्या नावाने काहीतरी ठरवूया, नाहीतर वेगळं काहीतरी नाव ठरवूया. ती बोलती नाही, रंजिता हे नाव पाहिजे आम्हाला, फ्लाय विथ रंजिता हे पाहिजे बस. मग माझे मिस्टर पण बोलले नाही, रंजिताच पाहिजे नाव. मग असं करत मग काय करायचं फ्लाय विथ रंजिता हे ट्रॅव्हल कंपनीचं आपण नाव ठेवलं, फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स. आणि तुम्हाला सांगते, दुबईवरून मी येत होते, तर इमिरेट्सची माझी एअरलाईन होती, तर मी उतरली एअरपोर्टवर आणि वरती ना असा मोठा बोर्ड दिसला मला, फ्लाय विथ इमिरेट्स. अरे ह्यानी तर कॉपी केला आपल्याला. माझ्या हे लक्षातच नाही की ती पहिली आहे, मी नंतर लक्षात, अरे नाही यांनी आधी सुरू केलंय. वा, म्हणजे रंजिता तू परफेक्ट ना. म्हणजे मला ते सारखं असं मनाकडेच, फ्लाय विथ रंजिता कसं नाव आहे, फ्लाय विथ रंजिता कसं काय, एकच नाव काहीतरी असलं पाहिजे ना. पण जेव्हा मी तो टॅगलाईन वाचला, फ्लाय विथ इमिरेट्स, फ्लाय विथ रंजिता इज परफेक्ट नेम, बरोबर चाललेत आपण.